तुम्ही सर्वजण या ठिकाणी कथा ऐकायला आलात, हे तुमचं महत् भाग्य म्हणावं लागेल। कारण कथा श्रवण असेल, कीर्तन ऐकणं असेल, प्रवचन ऐकणं असेल, सत्संग करणं असेल किंवा भगवान परमात्माचं नामचिंतन करणं असेल, या सर्वच पारमार्थिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये पुण्याशिवाय घडत नाहीत। आपलं जर जन्मोजन्मीचं पुण्य असेल किंवा आपलं काहीतरी भाग्य असेल तरच या पारमार्थिक गोष्टी आपल्याकडनं घडत असतात। अगदी जन्मोजन्मीच्या पुण्याईने पारमार्थिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात। आपल्या मुखामध्ये नामस्मरण येण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे। या सर्व गोष्टी आपल्याला पुण्याईने आणि आपल्या भाग्याने प्राप्त होत असतात। आपल्याकडे धन आहे, आपल्याकडे फार प्रॉपर्टी आहे, गाडी आहे, बंगला आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण आपल्या जीवनामध्ये जर परमार्थच नसेल तर या बाकीच्या कुठल्याच गोष्टीला काहीच किंमत नाही। आणि धन असेल, प्रॉपर्टी असेल, आपला गाडी असेल, बंगला असेल, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या प्रारब्धाने प्राप्त होतात। म्हणून संत महात्मे सांगतात की प्रारब्धीची जोडे धन आणि प्रारब्धीची जोडे मान। प्रारब्धाने सर्व काही मिळेल, पण सत्संग असेल, जीवनामध्ये नामस्मरण असेल, या सर्व परमार्थिक गोष्टी, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपलं पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं भाग्य पाहिजे। माणसांचं असं असतंय, माणसं 3-3 तास भांडण ऐकतात पण 2 तासाची कथा ऐकत नाही। सोबतचे 2 मित्र असावेत, एखाद्याला फार परमार्थाचा छंद असावा आणि दुसऱ्याला परमार्थाचा छंद नसावा। ज्याला परमार्थाचा छंद आहे त्यानं दुसऱ्याला म्हणावं, दादा अरे मित्रा चल ना कथा ऐकायला। तो म्हणतो शेतामध्ये फार काम आहे, मी काही कथा ऐकायला येणार नाही। परमार्थाचा छंद असणारा माणूस येतो, कथा ऐकतो, कथा ऐकून पुन्हा परत जातो। त्याचा जो परमार्थिक छंद नसलेला मित्र असतो, हा ज्या वेळेला कथा श्रवण करून पुन्हा घराकडे परत जातो तर त्याचा मित्र घराच्या शेजारी 2 नवरा बायकोचे भांडत ऐकत बसलेला असतो। म्हणजे माणसं भांडण ऐकायला वेळ देतात पण कथा श्रवणाला मात्र वेळ देत नाहीत। आता भांडण ऐकून काय आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे का? भांडण ऐकून जीवनाचा उद्धार होत नाही। जीवनाचा उद्धार होण्यासाठी आपल्याला कथा श्रवणाची गरज असते आणि ही कथा सहजासहजी कुणालाही ऐकायला मिळत नाही। ज्याचं पुण्य आहे, ज्याचं फार भाग्य आहे, अशाच माणसाला ही कथा श्रवणाचा लाभ प्राप्त होतो। म्हणून तुम्ही सर्वजण महत् भाग्यवान आहात। तुम्ही म्हणताल ताई, अगदी तुम्ही कथा सांगायला आल्यापासून आम्हाला भाग्यवान म्हणतायत, आम्हीच खरंच भाग्यवान आहोत का? तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात। कारण हा सत्संग कुणाच्याही जीवनामध्ये प्राप्त होत नाही। सत्संग जीवनामध्ये घडण्यासाठी आपलं भाग्य असावं लागतंय, नाहीतर मग आपल्या सर्वांच्या समोर एक उदाहरण आहे, राजा रावणाचं उदाहरण। राजा रावणाकडे कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती। रावणाच्या जर ऐश्वर्याचं आपण वर्णन केलं तर तुकोबरायांनी लिहून ठेवले म्हणून आपल्याला माहिती आहे, नाहीतर ती ऐश्वर्य आपल्याला माहिती सुद्धा नसते। रावणाच्या जर संपत्तीचा आपण विचार करायला गेलो तर लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी। 5 लक्ष घरे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी। रावणाच्या जर प्रॉपर्टीचा, संपत्तीचा आपण विचार करायला गेलो तर 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती। 10 बाय 10ची रूम नाही बरं, एकरावरी बंगले होते। 7 कोटी बंगले
7 कोटी घरं, ती पण शुद्ध सोन्याची, एवढी रावणाची प्रॉपर्टी होती. आपल्याकडे आहे का हो एवढी संपत्ती? आपल्याकडे एवढी संपत्तीही नाही. रावणाच्या जर मनुष्यबळाचा विचार केला तर 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू, एवढा रावणाकडे मनुष्यबळ होतं. आताच्या तरुण मंडळींना एकच बायको भेटाना. रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होते आणि 1,25,000 नातू होते. एवढं रावणाचं मनुष्यबळ होतं. रावणाच्या सामर्थ्याचा विचार केला तर अगदी 33 कोटी देवता रावणाच्या बंदीशाळेत होते. 9 ग्रहांच्या पायऱ्या केलेल्या होत्या. आता तुम्ही सर्वांनी मला उत्तर द्या. आपल्यापैकीच तुम्ही जेवढे कथा श्रवणाला एकत्रित जमलेला आहात, तुमच्यापैकीच कुणा एकाला जर भगवान भोलेनाथांनी दर्शन दिलं तर आपण सगळेजण म्हणतो ना, हा फार भाग्यवान आहे, याला भोलेनाथांनी दर्शन दिलं, हा फार भाग्यवान आहे, याला देवाचा साक्षात्कार झाला, असं आपण म्हणतो. मग रावणाच्या बंदीशाळेत तर 33 कोटी देवता होते. रोज 33 कोटी देवता तो डोळ्याने बघत होता. मग आपण रावणाला भाग्यवान का म्हणत नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तुम्ही सर्वजण मला सांगा, रावण भाग्यवान आहे का? सांगा बरं महिला मंडळ, रावण भाग्यवान आहे का? तुम्ही बोलत नाहीत का? सांगा, रावण भाग्यवान आहे का? आहे का? रावणाच्या जीवनामध्ये एवढं, रावणाकडे मनुष्यबळ आहे, ऐश्वर्य आहे, या सर्व गोष्टी आहेत, तरीही आपण रावणाला भाग्यवान म्हणत नाही. आता तुम्ही म्हणलात रावण भाग्यवान आहे, मग आपण आपल्या मुलाचं नातवाचं नाव रावण का ठेवत नाहीत? आहे का कुणाच्या नातवाचं मुलाचं नाव रावण? तुम्ही ऐकलंय का कुणाचं नाव रावण असं? आपण म्हणतो का एखाद्याला, ए रावण चल कथेला? ऐकलंय का रावण कुणाचं नाव? नाही. रावणाकडे अगदी सगळ्या गोष्टी आहेत. 33 कोटी देवता बंदीशाळेत आहे. आणि खास करून हा जो रावण आहे ना, हा रावण भगवान भोलेनाथांचा भक्त होता. जेव्हा भोलेनाथांचं स्मरण रावण करायचा, भोलेनाथ प्रगट. आता भोलेनाथ जर आपल्याला भोलेनाथांनी दर्शन दिलं तर आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घेतो. त्या रावणाला तर कितीतरी वेळा भगवान भोलेनाथांनी दर्शन दिलंय, मग तरीही आपण रावणाला भाग्यवान का म्हणत नाहीत? रावणाच्या ज्ञानाचा जर विचार केला तर 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र मुखोद्गत पाठ होते. आणि आपण जे शिवतांडव म्हणतोय ना, ते शिवतांडव सुद्धा रावण लिखित आहे. रावणाने शिवतांडव तयार केलं. आपल्या तोंडाला सुद्धा लवकर शिवतांडव येत नाही, पण ते शिवतांडव रावणाने तयार केलेलं होतं. बघा, मी ते शिवतांडव म्हणण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला काही समजतंय का बघा. जटाटवी गलज्वलं प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिकं डमड्डमड्डडम निनादवडमर्वय चकार चंद्र तांडवं तनोतु नः शिव शिवं जटाकटाः संभ्रमं भ्रमति लिप्पने जग विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धन दगत् 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 ललाट पद्य पावन शोर चंद्रशेखरे रघुप्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बंधु बंधु भद्रगंध सतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारणी
शिवतांडव रावणाने तयार केलेलं आहे. हे शिवतांडव जर म्हटलो तर कुणाला कळतही नाही आणि म्हणता सुद्धा येत नाही, असं हे शिवतांडव आहे. पण हे तांडव रावणाने तयार केलेलं आहे. एवढा रावण ज्ञानी होता, अगदी ऐश्वर्य आहे, ज्ञान आहे, प्रत्येक गोष्ट रावणाकडे आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे. मग तरीही आपण रावणाला भाग्यवान म्हणत नाही. याच्या मागे एक कारण आहे. प्रत्येक गोष्ट रावणाकडे आहे, पण रावणाच्या जीवनामध्ये सत्संग नाही. जीवनामध्ये सत्संग नसल्यामुळे आपण रावणाला भाग्यवान कुणीही म्हणत नाही. सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत, पण जर जीवनामध्ये सत्संग नसेल तर आपल्या जीवनाला काहीच किंमत नाही. जीवनामध्ये सत्संग असावा, कारण संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनाचं कोटी कल्याण. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये सत्संग करावा. कितीही धन असेल, कितीही ऐश्वर्य असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, मान असेल, पण जीवनामध्ये जर सत्संग नसेल तर जीवनाला अगदी शून्य अशी किंमत आहे. आपल्याकडे बाकीच्या कुठल्याही गोष्टी नसू द्या, पण आपण सर्वजण महत् भाग्यवान आहात की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सत्संग आहे. जीवनामध्ये सत्संग असावा आणि हा सत्संग जीवनामध्ये असण्यासाठी आपलं एकतर भाग्य असावं लागतं आणि दुसरी गोष्ट नाही तर पुण्य असावं लागतं. परमार्थातली कुठलीही गोष्ट असू द्या, ती गोष्ट जीवनामध्ये घडण्यासाठी आपल्याकडे पुण्यच असावं लागते आणि एकतर भाग्य असावं लागते. म्हणून तुम्ही सर्व कथा श्रवणासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेला आहात. तुमचं सर्वांचं पुण्य आहे, कारण पुण्याशिवाय ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळत नाही. तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात.
आता आपल्याला येणाऱ्या 7 दिवसामध्ये भगवान भोलेनाथांच्या कथेचं श्रवण करायचं आहे. आणि ज्या भोलेनाथांच्या कथेचं श्रवण करायचंय ते भोलेनाथ, त्या भोलेनाथांची आपल्याला तर ओढ आहेच, पण सर्व जे देवदेवता आहेत त्यांना सुद्धा भगवान भोलेनाथांची ओढ आहे. आपण सर्वजण राहतो मृत्यू लोकामध्ये. कुठे राहतो? मृत्यू लोकामध्ये. या पृथ्वीचा राजा भगवान भोलेनाथ आहेत. या मृत्यू लोकाचा राजा भगवान भोलेनाथ आहेत. ही जी संपूर्ण सृष्टी आहे, ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे. आणि या पंचमहाभूतांचे एक एक देवता आहेत. ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांपासून तयार झालेली आहे. आकाश, जल, वायू, अग्नी आणि पृथ्वी. आणि यांच्या आपापल्या काही देवता आहेत. आकाशाची देवता आहे श्री विष्णू, जलाची देवता आहे गणपती बाप्पा, वायूची देवता आहे भगवान सूर्य नारायण, अग्नीची देवता आहे माँ जगदंबा, आणि या पृथ्वीचे देवता आहेत भगवान भोलेनाथ. भगवान भोलेनाथ या पृथ्वीचे देवता आहेत. या भोलेनाथांची सर्व देवादिकांना सुद्धा ओढ आहे. भगवान भोलेनाथ पृथ्वीचे राजे आहेत. एक वेळेला हे भगवान भोलेनाथ श्री विष्णूंना म्हटले, विष्णू अहो बरेच दिवस झालं तुमची माझी गाठ भेट नाही. तुम्ही मला बऱ्याच दिवसापासून काही भेटायला आले नाहीत. एकदा तरी तुम्ही मला भेटण्याकरिता या. विष्णू म्हटले, भोलेनाथ ज्याप्रमाणे तुम्हाला मला भेटण्याची इच्छा आहे तशीच मला सुद्धा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. पण काय करू, मी ज्या वेळेला पृथ्वीवरती तुम्हाला भेटण्याकरिता येतो, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या पृथ्वीकडे ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला पृथ्वीच्या कणाकणामध्ये मला तुमचं स्वरूप दिसतंय. या पृथ्वीच्या कणाकणामध्ये भगवान भोलेनाथ आहेत. ही संपूर्ण पृथ्वी शिवमय आहे. हर कंकर में शंकर है. पृथ्वीच्या कणाकणामध्ये भगवान भोलेनाथ आहेत. विष्णू म्हटले, भोलेनाथा ज्या वेळेला मी तुम्हाला भेटण्याकरिता पृथ्वीवरती येतो, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर मला प्रत्येक कणाकणामध्ये तुमचंच स्वरूप दिसतंय. प्रत्येक कणाकणामध्ये तुमचं शिवलिंग दिसतंय. मग तुमच्या भेटीकरिता मी आल्यानंतर मी या पृथ्वीवरती येऊन पाय कुठं ठेवायचे? कारण प्रत्येक कणाकणामध्ये तुम्ही आहात. प्रत्येक कणाकणामध्ये तुमचं स्वरूप मला दिसतंय, तुमचं शिवलिंग मला दिसतंय. मग मी आल्यानंतर पाय तरी कुठं ठेवायचे? याच गोष्टीचा विचार करून मी आजपर्यंत इथं थांबलेलो आहे. त्यावेळेला भोलेनाथ म्हटले, विष्णू तुम्ही एक काम करा, काहीतरी उपाय करा, जेणेकरून तुमची आणि माझी भेट होईल. विष्णू म्हटले, भोलेनाथा तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. भोलेनाथ म्हटले, विष्णू एक काम करा, तुम्ही असं एखादं स्वरूप धारण करा, तुम्ही असं एखादं शरीर धारण करा की ते शरीर धारण केल्यानंतर त्या शरीराला तुमच्या पाय नसले पाहिजे. असं स्वरूप, असं शरीर तुम्ही धारण करा. आता महिला मंडळ, पुरुष मंडळ तुम्ही सांगा बरं, असं कोणतं एखादं शरीर आहे, असा एखादा कोणता प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, कोणतं असं शरीर आहे की ज्याला पायच नाहीत? बिना पायाचं शरीर. साप. दीदीने सांगितलं बघा, सापाला पाय असतात का? नाही. सापाला पाय नाहीत. भोलेनाथ म्हटले, विष्णू असं एखादं रूप धारण करा. मग आपण सापाचं जर रूप धारण केलं, सापाचं शरीर आपण जर घेतलं,
तर पृथ्वीवरती गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक कणाकणामध्ये भगवान भोलेनाथ दिसतात. मग आपण सापाचं शरीर जर धारण केलं तर त्या कणाकणामध्ये जे भगवान भोलेनाथ आहे त्यांचा आणि आपला स्पर्श सुद्धा होईल. म्हणून आपण भगवान भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे सापाचं शरीर धारण करू. म्हणून विष्णू त्या ठिकाणी त्यांनी सापाचं रूप धारण केलं आणि विष्णू सापाचं रूप घेऊन भगवान भोलेनाथांच्या भेटीला गेले. आणि सापाचं रूप घेऊन भगवान विष्णू आले. हे ज्या वेळेला भोलेनाथांनी बघितलं, भोलेनाथांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये भोलेनाथांनी त्या विष्णूंना आपल्या गळ्यामध्ये धारण केलं. म्हणजे भोलेनाथांच्या गळ्यातील जो सर्प आहे, भोलेनाथांच्या गळ्यातील जो साप आहे, तो साप म्हणजे भगवान विष्णूंचंच रूप आहे किंवा भगवान विष्णूच ते आहेत. भोलेनाथांनी त्यांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये विष्णूंना अगदी त्यांच्या जवळ जागा दिली, त्यांना गळ्यामध्येच त्यांनी धारण केलं. तसं जर आपण पाहायला गेलो तर भोलेनाथांच्या शरीरावरती मुख्य 6 साप आहेत. मुख्य 6 ठिकाणी साप आहेत. एक म्हणजे गळ्यामध्ये ते भगवान विष्णू आहेत. दुसरा म्हणजे एक डमरूला एक साप आहे. तिसरा म्हणजे कमरेला साप आहे. चौथा म्हणजे जटेवरती एक साप आहे आणि 2 दंडामध्ये साप आहेत. असे भोलेनाथांच्या शरीरावरती 6 ठिकाणी मुख्य साप आहेत. आता एक तर आपल्याला समजलं की गळ्यामध्ये जो साप आहे तो साप भगवान विष्णू आहेत. मग हे राहिलेले जे 5 सर्प आहेत हे नेमकं कोण आहेत? तर भोलेनाथांच्या 6 कन्या आहेत. त्या 6 कन्यांपैकी हे 5 सर्प भोलेनाथांच्या 5 कन्या आहेत. त्या 5 कन्या कोणत्या? तर जया, विषहरा, शामलीवारी, दाऊतली आणि दीर अशा 5 भोलेनाथांच्या कन्या म्हणजेच ते 5 सर्प आहेत. आणि मी माझ्या गुरूंच्या मुखातून ऐकलेलं आहे आणि श्रद्धेय प्रदीपजी मिश्रा सुद्धा असं सांगतात की काहींना बघा रात्री झोपण्याचा त्रास असतोय. कितीही गोळ्या खाल्ल्या, कितीही दवाखाने केले तरी रात्री झोप येत नाही. कितीही गोळ्या खा, रात्री झोप येत नाही. काहींना झोपेचा त्रास असतोय आणि काहींना तर असा त्रास असतोय की कथेमध्ये कीर्तनामध्ये बसलं की त्यांना लगेच त्यांना डुकला येतो, लगेच झोप येते. असा सुद्धा काहींना त्रास असतोय. असा त्रास आपल्यापैकी कोणाला नाही ना? नाही. इथं बसलेले सगळे फ्रेश आहेत. काहींना कथा कीर्तनामध्ये झोपण्याचा त्रास असतोय. काहींना रात्री किती गोळ्या खा झोपच येत नाही. असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना गोळ्या वगैरे खाऊन सुद्धा झोप येत नाही, अशांसाठी हा सुंदर उपाय आहे. रात्री झोपताना हातावरती पाणी घ्यावं, भोलेनाथांच्या मुलीचं नाव घ्यावं, हातावरती पाणी घ्यावं, जया म्हणावं आणि आचमन करावं. हातामध्ये पाणी घ्यावं, विषहरा म्हणावं आणि आचमन करावं. असं भोलेनाथांच्या 5ही मुलीचं नाव घेऊन जर आचमन केलं आणि अंतकरणामध्ये मनामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचा जाप करावा. असा जर आपण नित्याने जर या गोष्टीचा आपण क्रम केला, रात्री झोपताना जर ही नित्याने गोष्ट आपण जपली तर नक्कीच ज्यांना झोपेचा त्रास आहे, ज्यांना गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही, असा त्रास ज्यांचा आहे तो नक्कीच या त्रासाचं निरसन होईल. भगवान भोलेनाथांच्या अंगावरती 6 सर्प आहेत. एक तर भगवान विष्णू आहेत आणि 5 भोलेनाथांच्या 5 कन्या आहेत. हे भगवान भोलेनाथ हे आपल्या या पृथ्वीचे देवता आहेत.
पृथ्वीच्या प्रत्येक कणाकणामध्ये भगवान भोलेनाथ आहे. हर कंकर में शंकर है. संपूर्ण ही सृष्टी, संपूर्ण पृथ्वी शिवमय आहे. याच भोलेनाथांची कथा आपण 7 दिवस श्रवण करणार आहोत. आता जी शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत, या शिवपुराणाची रचना झाली तरी कशी, शिवपुराण नेमकं कसं रचलं गेलं, या शिवपुराणाची रचना कशी झाली, तर हे अगोदर आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर भगवान भोलेनाथांनी मनामध्ये शिवपुराणाची रचना केली. नंतर भगवान भोलेनाथांनी हे शिवपुराण नंदीला कथन केलं. आणि ज्या वेळेला भगवान भोलेनाथ नंदीला ही शिव महापुराण कथा सांगत होते, त्याच वेळेला त्या ठिकाणी कथेचे यजमान म्हणून ब्रह्मदेव येऊन बसले. भगवान भोलेनाथ नंदीला कथा सांगत असताना त्या ठिकाणी येऊन ब्रह्मदेवाने सुद्धा ही कथा श्रवण केली. आणि जी कथा भगवान भोलेनाथ, नंदी महाराज आणि ब्रह्मदेव या तिघांच्या मध्ये जी कथा झाली, तीच कथा सुतजी 88,000 ऋषींना, शौनकादी महामुनींना सांगत आहेत. आणि जी कथा सूत महाराजांनी शौनकादी महामुनींना सांगितली, तीच कथा या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करणार आहोत. तीच कथा मी तुम्हाला 7 दिवसामध्ये सांगणार आहे. हे शिव महापुराण 18 पुराणांपैकी एक आहे. या शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि 7 संहिता आहेत. जसं की भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, तसंच 24,000 श्लोकांचं हे शिव महापुराण आहे. याच्यामध्ये 7 संहिता आहेत. यातील जी पहिली संहिता आहे ती विद्येश्वर संहिता, दुसरी संहिता रुद्र संहिता, तिसरी आहे शतरुद्र संहिता, चौथी कोटिरुद्र संहिता, 5वी आहे उमा संहिता, 6वी आहे कैलास संहिता आणि 7वी आहे वायवीय संहिता. अशा शिव महापुराणामध्ये 7 संहिता आहेत. जसं भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, 12 स्कंदांचं भागवत आहे, तसंच 7 संहितेचं हे शिव महापुराण आहे. आणि याच 7 संहितांपैकी जसं होईल तसं आपण 7 दिवसामध्ये ही शिव महापुराण कथा श्रवण करणार आहोत. आणि हे जे शिव महापुराण आहे, हे शिव महापुराण असं सांगतंय की जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमतः. शिव महापुराण असं सांगतंय की ही कथा श्रवण करण्यासाठी तुमचं जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतंय. तेव्हा ही कथा आपल्या सर्वांना श्रवण करण्याचं सद्भाग्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतंय. म्हणून तुम्ही सर्वजण महत् भाग्यवान आहात की तुम्हाला ही कथा श्रवण करण्याचं भाग्य मिळत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण हे शिव महापुराण कथा श्रवण करणार आहोत. पण 7 दिवसामध्ये आपण कोणकोणत्या कथा श्रवण करणार याचं अगोदर आपण चिंतन करू. कारण तुम्ही सांगा महिला मंडळ, तुमच्या घरी जर बाहेरून कुठले तरी पाहुणे आले, पाहुणे तुमच्या ओळखीचे नाहीत, त्यांना कधी तुम्ही बघितलेलंही नाही, त्यांचं नावही तुम्हाला माहिती नाही, असे अनोळखी पाहुणे तुमच्या दारामध्ये येऊन उभे राहिले, ते पाहुणे तुम्ही पाहिले, तुम्ही त्याला डायरेक्टली आतमध्ये घेतात का? कोणीतरी अनोळखी पाहुणे आहेत, त्यांना तुम्ही दारावरती बघितलंय, डायरेक्टली आतमध्ये घेऊन जेवण करा, चहा प्या असं म्हणतात का? नाही. अगोदर कुठले आहात असं विचारतात ना. अगोदर त्यांची विचारपूस करतात आणि ज्या वेळेला त्यांची ओळख पटल त्यावेळेला त्यांना आतमध्ये घेतात, मग त्यांचा पाहुणचार करतात. डायरेक्टली त्यांना आतमध्ये घेत नाहीत. तसंच या 7 दिवसामध्ये आपण
कोणकोणत्या कथा श्रवण करणार आहोत याचं अगोदर चिंतन करू, मग 7 दिवसामध्ये आपण त्या कथा श्रवण करू. या येणाऱ्या 7 दिवसामध्ये संपूर्ण ज्योतिर्लिंग किती आहेत, ते ज्योतिर्लिंग कुठे आहेत, किंवा ते ज्योतिर्लिंग कसे स्थापित झाले याचं आपण श्रवण करणार आहोत. भोलेनाथांची विश्वातली पहिली पूजा कोणी केली, किंवा भोलेनाथांची पूजा करत असताना आपण कोणत्या दिशेला बसावं, भोलेनाथांच्या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत, या गोष्टीचं आपण 7 दिवसामध्ये चिंतन करणार आहोत. आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की भगवान भोलेनाथ एक लोटा जल सब समस्या का हल. भगवान भोलेनाथ तांब्याभर पाण्याने प्रसन्न होतात असं आपण ऐकलेलं आहे. पण खरंच भोलेनाथ तांब्याभर पाण्याने प्रसन्न होतात का, किंवा भोलेनाथ तांब्याभर पाण्याने प्रसन्न होतात याचं कारण काय आहे, या कथा सुद्धा आपण 7 दिवसामध्ये श्रवण करणार आहोत. भोलेनाथांना बेलपत्र उलटच का व्हावं हे सुद्धा आपण 7 दिवसामध्ये श्रवण करणार आहोत. शिवरात्रीची पूजा करत असताना आपण शिवरात्रीची पूजा करतो, पण आपल्या सर्वांना माहिती आहे शिवरात्रीचा दिवस म्हणजे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ही गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? शिवरात्र म्हणजे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण म्हणतो ना हॅपी अॅनिव्हर्सरी, तसं त्यांच्या लग्नाचा तो वाढदिवस आहे. पण याच्या पाठीमाग दुसरे सुद्धा काहीतरी कारण आहेत. शिवरात्रीच्या दिवशी किती प्रहरामध्ये पूजा करतात, किंवा शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांची पूजा कशी करावी, या सगळ्याच कथा येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुम्हा सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे. या सर्व कथा आपण 7 दिवसामध्ये श्रवण करणार आहोत. जसं की पाहुण्यांची ओळख पटल्यानंतर पाहुण्यांना आपण लवकर घरामध्ये घेतो, तसं आता या शिवमहापुराणाची सुद्धा ओळख तुम्हाला झालेलीच असेल की या कथा आपण श्रवण करणार आहोत. या शिवमहापुराण कथेमध्ये भगवान भोलेनाथांचं वर्णन केलेलं आहे. ही शिवमहापुराण कथा श्रवण केल्यानंतर या अगोदर सुद्धा अनेक लोकांचा उद्धार झालाय, आणि आपण सुद्धा कथा श्रवण केल्यानंतर नक्कीच आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणून 88,000 ऋषी शौनकादी महामुनी सुतजी महाराजांना विनंती करतायत, सुतजी तुम्ही आम्हाला अशी एक दिव्य कथा सांगा, भोलेनाथांची कथा सांगा की जेणेकरून आमचा तर उद्धार होईल, पण येणारं जे कलियुग आहे त्या कलियुगातील जे माणसं आहेत, लोक आहेत, त्यांच्याकडे काही फार आयुष्य नसेल, अगदी त्यांचं क्षणभंगूर आयुष्य असेल. आणि आपण सर्वजण पाहतच आहोत आपल्या सर्वांकडे अगदी क्षणभंगूर आयुष्य आहे. देवाने आपल्याला हे जे काही शरीर दिलंय, देवाने हे जे मशीन आपल्याला दिलंय ना, हे मशीन कधी बंद पडेल काही सांगता येत नाही. या देहाची काही गॅरंटी वगैरे काहीच नाही. आपलं जे शरीर आहे अगदी ते क्षणभंगूर आहे. देहाचा भंगूर
क्षणभंगूर नाही भरवसा. आपल्याला जो देह प्राप्त झालाय या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. अगदी आपलं मशीन कधी बंद पडेल काही सांगताच येत नाही आणि पुन्हा या मशीनची काही गॅरंटी सुद्धा नाही. आपण आपल्या घरी एखादं मशीन नवीन आणलं, यंत्रणा नवीन आणली, त्याची तरी आपण ज्याने आपल्याला मशीन विक्री केले त्याच्याकडनं त्याची गॅरंटी घेऊन येतो. 2 वर्षापर्यंत याची गॅरंटी आहे, 4 वर्षापर्यंत गॅरंटी आहे. पण या शरीराची काही गॅरंटी नाही आणि देवाने गॅरंटी दिली नाही हेच बरं केलं. नाहीतर माणसं इतके विचित्र आहेत, देवाला सुद्धा भांडायला गेले असते. देवा 70 वर्षाची गॅरंटी होती, 65 वर्षामध्येच बंद पडलंय, देवा आमचं मशीन सुधरून द्या. लोक देवाकडे सुद्धा भांडायला गेले असते. देहाची काही गॅरंटी नाही, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. अगदी आपल्याला क्षणभंगूर असा हा देह प्राप्त झालाय. म्हणून आपण आपल्या उद्धाराची तळमळ केली पाहिजे. आपला उद्धार कशामध्ये आहे तर कथा श्रवण असेल, कीर्तन श्रवण असेल, भगवान भोलेनाथांचं नामचिंतन असेल, परमार्थ असेल, या गोष्टीमध्ये आपल्या जीवनाचं कोटी कल्याण आहे. म्हणून शौनकादी महामुनी सुतजींना विनंती करतायत, सुतजी तुम्ही आम्हाला अशी एखादी दिव्य कथा सांगा की त्या कथेने आमचा तर उद्धार होईल, पण येणाऱ्या कलियुगातील माणसांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. अशी दिव्य कथा तुम्ही आम्हाला सांगा. मग सुतजी या शिव महापुराण कथा त्या 88,000 ऋषींना सांगतायत. तीच कथा मी या ठिकाणी तुम्हाला सांगते आणि तीच शिव महापुराण कथा आपण येणाऱ्या 7 दिवसामध्ये श्रवण करणार आहोत. तुम्ही म्हणताल ताई कथा श्रवणच का करायची बरं? आमच्या घरी अनेक शिवपुराणाचे ग्रंथ आहेत, आम्ही त्या ग्रंथामधून ग्रंथ वाचून काढू, ही कथा श्रवणच का करायची? कारण आपण जीवन जगत असताना आपल्या कानावरती काय पडतंय या गोष्टीवरती आपल्या मनातील विचार अवलंबून असतात. आपल्या कानावरती जर वाईट गोष्टी पडल्या, आपण डोळ्याने जर वाईट गोष्टी बघितल्या तर तसाच परिणाम आपल्या बुद्धीवरती होत असतो आणि तसाच परिणाम आपल्या वागण्यावरती होत असतो. म्हणून श्रवण करत असताना आपण परमार्थिक गोष्टींचं श्रवण करावं. मग त्यामध्ये हरिपाठ असेल, काकडा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, कथा असेल, या गोष्टीचं आपण श्रवण करावं. म्हणून ही शिव महापुराण कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची आहे. ही कथा श्रवण केल्यानंतर आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार होईल. पुण्यवानांनी कथा श्रवण केल्यानंतर उद्धार होतो, यात काही सुद्धा नवल नाही. अगदी जे पापी आहेत, जे जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं पुण्य कर्म करत नाही, कुठे दान धर्म नाही, मुखामध्ये देवाचं नाव नाही, संपूर्ण जीवनामध्ये जे फक्त पापच करतात, अशा व्यक्तींचा उद्धार करणारी ही कथा आहे. तर याच शिव महापुराण कथेच्या सुरुवातीला ही कथा श्रवण केल्यानंतर एका पापी व्यक्तीचा उद्धार झालाय, अशी एक सुरुवातीला महात्म्य म्हणून एक कथा आलेली आहे. मृत्यू लोकामध्ये एक नगर आहे, त्या नगरामध्ये प्रयागराज नावाचा एक दुराचारी व्यक्ती आहे. अगदी जीवनामध्ये फारच वाईट कर्म तो करतो. अगदी कुठे कधीच दान धर्म करणार नाही. गावात जर सप्ताह असेल, सप्ताहामध्ये देणगी सुद्धा देणार नाही. मुखामध्ये देवाचं नाव नाही. कुठल्याच प्रकारचं पुण्यकर्म त्याच्या जीवनामध्ये नाही. संपूर्ण जीवनामध्ये अगदी त्याने पापच केलंय. असा तो प्रयागराज. याच प्रयागराज जो व्यक्ती होता त्याचा मुलगा देवराज.
तो देवराज सुद्धा जसे वडील तसाच तो मुलगा होता. जसे आई वडील असतात तशीच संतान निवडत असते. जसा प्रयागराज कुकर्मी होता तसाच त्याचा मुलगा देवराज तो सुद्धा कुकर्मी होता. अगदी जीवन जगत असताना प्रत्येक प्रकारचं वाईट कर्म तो करत होता. मग त्यामध्ये जुगार खेळणं असेल, चोरी करणं असेल, मद्यपान करणं असेल, मांस भक्षण करणं असेल, वेश्यागमन करणं असेल, शिकार असेल, प्रत्येक प्रकारचं वाईट कर्म तो देवराज आपल्या जीवनामध्ये करत होता. जीवन जगत असताना आपण चांगले कर्म करावे, कारण जसे आपले कर्म असतील त्या कर्माप्रमाणेच आपलं संपूर्ण जीवन हे घडत असते. म्हणून जीवन जगत असताना आपण चांगले कर्म करावे. पण तो देवराज संपूर्ण जीवनामध्ये अगदी कुकर्म करत होता. त्याच्या घरामध्ये पत्नी होती, लेकरं होते, पण कधी तो घरी येत नव्हता. बाहेरच दिवसभर जुगार खेळायचा, रात्री वेश्यागमन असेल, बाहेरून चोरी करायचा. कुठलंच चांगलं कर्म जीवनामध्ये तो करत नव्हता. आणि सुभाषितकार सांगताना असं सांगतात की 7 प्रकारचे वाईट कर्म आहेत. ते 7 प्रकारचे वाईट कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये केले तर आपण नरक लोकामध्ये जातो. असे 7 प्रकारचे वाईट कर्म आहेत. ते कोणते तर सुभाषितकार सांगतात, द्युत्यांच मासं मदिराच वेशा मृगयार्थ चौर्यं परदार सेवा एतानि 7 व्यसनानि लोके घोराति घोरं नरकं नयन्ति. 7 प्रकारचे वाईट कर्म आहेत. ते जर आपण जीवन जगत असताना केले तर आपल्याला नरकामध्ये जावं लागतंय. ते 7 कर्म कोणते तर त्यातील पहिलं आहे द्यूत. द्यूत म्हणजे जुगार खेळणं. आपण जर जीवनामध्ये जुगार खेळले तर आपल्या संपूर्ण जीवन बर्बाद होऊन जाते. यावरतीच पूर्वीच्या इतिहासातील एक उदाहरण आहे. अगदी ज्याने संपूर्ण जीवन अगदी धर्माने नीतीने जगलं, पण जुगार खेळल्यामुळे त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये पुढे संकट आले. हे महाभारतातील उदाहरण आहे. पृथ्वीचा राजा धर्मराजा संपूर्ण जीवन अगदी धर्माने नीतीने जगला, पण एक वेळेला तो जुगार खेळायला बसला. जुगार खेळता खेळता आपल्या पत्नीला द्रौपदीला सुद्धा पणाला लावलं आणि त्या ठिकाणी द्रौपदीला सुद्धा पणाला लावलंय. द्रौपदीला सुद्धा जिंकून घेतलं आणि दुर्योधनाने द्रौपदीला जिंकून घेतलं आणि त्या भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. त्या ठिकाणी भगवान परमात्माने द्रौपदीचं लज्जा रक्षण केलं, ही गोष्ट ठीक आहे. पण त्यानंतर सुद्धा अगदी संपूर्ण महाभारताचं युद्ध झालं आणि ते महाभारताचं युद्ध घडल्यानंतर कितीतरी परिवार आहेत, कितीतरी परिवारातील माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, रक्ताच्या त्या ठिकाणी पाट वाहिला. आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी त्यांच्यावरती वस्त्र उचलावं लागलं, त्यांच्यावरती शस्त्राचा प्रहार करावा लागला. हे सगळं घडलं कशामुळे तर द्यूत जुगार खेळल्यामुळे. म्हणून आपण जीवन जगत असताना जुगार खेळू नये. यातील दुसरं जे वाईट कर्म आहे ते दुसरं आहे मांस भक्षण. आपण मांस भक्षण सुद्धा करू नये. आपल्या पोटातील भूक भागवण्यासाठी जर आपण दुसऱ्या एखाद्या प्राण्याचा जीव घेत असेल तर ही सुद्धा वाईट गोष्ट आहे. बघा, एक वेळेला एक व्यक्ती
त्यानं एक बकरी धरून आणली आणि त्याला ती बकरी कापून खायची होती. त्यानं एक बकरी धरून आणली, तो त्या बकरीला कापणार, तेवढ्यात ती बकरी त्या माणसाकडे बघून हसू लागली. तो व्यक्ती त्या बकरीला म्हणतो, अगं तुला मी आता कापणार आहे, तुला कापून मी खाणार आहे आणि तू माझ्याकडे बघून हसते, तू का हसते? ती बकरी म्हणती, दादा मला एका गोष्टीचं हसू येते. मी जीवनामध्ये चारा खाल्ला, गवत खाल्लं, मी वनस्पती माझ्या जीवनामध्ये खाल्ले, म्हणून देवाने मला एवढी मोठी सजा दिली की मला तू कापून खाणार आहेस. एवढी देवाने मला मोठी सजा दिली, पण तू तर मला कापून खाणार आहेस. तुला कोण कापून खाईल किंवा तुला भगवान परमात्मा किती मोठी सजा देईल, या गोष्टीचा मी विचार करते आणि म्हणून मला या ठिकाणी हसू येते. म्हणजे आपण दुसऱ्याचा जीव घेऊन आपण आपलं पोट भरणं ही फार वाईट गोष्ट आहे. जीवनामध्ये आपण मांस भक्षण करू नये. याच पाप कर्मातील तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे मदिरा पिणं, म्हणजेच दारू पिणं. आपण जीवनामध्ये आल्यानंतर दारू सुद्धा पिऊ नये, कारण दारू पिल्यानंतर कितीतरी परिवार, त्या परिवाराचं वाटोळं होते, कितीतरी घर उद्ध्वस्त झाले. कशामुळे? दारू पिल्यामुळे. जीवनामध्ये येऊन आपण दारू पिऊ नये. अगदी जे माणसं दारू पितात ना, जे दारूचं व्यसन करतात ना, त्यांच्या संपूर्ण परिवाराचं वाटोळं होते, वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला व्यसन करायचंय, दारूचं व्यसन करू नका. मी सांगते त्या गोष्टीचं व्यसन करा. जीवनामध्ये तुम्हाला व्यसन करायचंय ना, मी सांगते त्या गोष्टीचं व्यसन करा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी, पर एक बार हरि नाम का प्याला तो पीकर देखो, तुम्हारी पूरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करायचंय ना, दारूचं व्यसन करू नका. भोलेनाथाच्या नामाचं चिंतन असेल, भगवान परमात्माचं नामाचं चिंतन, या गोष्टीचं तुम्ही जीवनामध्ये व्यसन करा. दारूचं व्यसन जीवन जगत असताना आपण करू नये. जे दारू पिणारे असतात ना, ते इतके बेकार असतात, इतके बेकार असतात. ते काय बोलतात त्यांना कळत नाही, पण आपण काय बोलतो हे सुद्धा त्यांना कळत नाही. दारू पिल्यानंतर माणसांची फार वाईट अवस्था होते. एका घरातील बहादर असाच दारू पिऊन घरी आला आणि रात्री दारू पिऊन आल्यानंतर त्याच्या पत्नीला माहिती होतं की आपले जे पतिदेव आहेत ते आज रात्री दारू पिऊन येणार आहेत, म्हणून तिनं तिच्या घराला आतमधून कडी लावलेली होती. हा बहादर दारू पिऊन आला, घराचा दरवाजा वाजवला, पण पत्नी काही दरवाजाच उघडत नाही. म्हणून तो त्याच्या घराच्या बाहेरच्या ओट्यावरती बसलेला होता आणि ओट्यावरती बसलेला असताना त्याच्या समोर त्याच्या बायकोला माहेराहून दिलेली एक बकरी होती, काळी बकरी माहेराहून दिलेली होती. आणि महिला मंडळांना माहेरची कुठलीही गोष्ट असू द्या, ती गोष्ट फारच प्रिय असते. बाहेर ओट्यावरती बसलेला असताना त्याला ती आपल्या पत्नीची अगदी आवडती असणारी काळी बकरी दिसली. त्यानं विचार केला, पत्नी घराचा दरवाजा उघडत नाही, इथं जवळच बकरी आहे. त्यानं आपल्या सगळ्या मित्रांना फोन केला आणि त्यांचं सगळ्यांचं रात्री पार्टी करण्याचं नियोजन झालं. कशाची पार्टी? बकरीची पार्टी. बकरीची पार्टी करण्याचं नियोजन झालं. सगळ्या मित्राला त्याने सांगून ठेवलं, घराबाहेरची बकरी सोडली आणि पार्टी करण्यासाठी घेऊन गेला. रात्रभर त्या बकरीची त्यांनी पार्टी केली आणि सकाळच्या वेळी आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर त्याला वाटलं
आपली जी पत्नी आहे ती पत्नी फार दुःखी होऊन बसलेली असं रडत असेल, कारण तिची आवडती बकरी, माहेराहून दिलेली बकरी, त्या बकरीची आपण पार्टी केली म्हणून आपली पत्नी रडत असेल असा त्याने विचार केला. तो सकाळच्या वेळी घरी आला. घरी आल्यानंतर बघितलं पत्नी तर अगदी आनंदी आहे, पत्नी तर फारच खुश आहे. त्यानं पत्नीला विचारलं, का ग तू आज दुःखी आहेस का? म्हणे नाही, मी तर आज फारच आनंदी आहे. म्हणे तुझी एखादी गोष्ट हरवली का? ती म्हटली नाही स्वामी, माझ्याकडे माझ्या सगळ्या गोष्टी आहेत. तो म्हटला मला वाटलं की तुझ्या माहेराहून दिलेली जी बकरी आहे, मला वाटलं ती बकरीच आपल्या दारामध्ये दिसत नाही म्हणून तू दुःखी असेल. ती म्हटली स्वामी, बकरी दारामध्ये बांधलेली आहे ती जाऊ द्या, पण मी सकाळपासून बघते आपल्या दारामधलं काळं कुत्रच दिसत नाही. सकाळपासून काळं कुत्र शोधण्याचा प्रयत्न करते, पण काळं कुत्र मला कुठंच दिसत नाही. मग याची ट्यूबलाईट पेटली की आपण रात्री पार्टी करायला बकरी नेलेली नव्हती, आपण रात्री पार्टी करण्यासाठी काय नेलं होतं? काळं कुत्र. मग याच्या लक्षात आलं, अशी दारुड्यांची गंमत असते. दारू पिल्यानंतर त्यांना काही सुचत नाही, ते काय बोलतात ते सुचत नाही आणि आपण काय बोलतो तेही सुचत नाही. एकतर दारुडा रात्री दारू पिऊन आला आणि रात्री आल्यानंतर त्याच्या पत्नीला म्हटला, अगं सती, मी जर आमदार झालो, मी जर पंतप्रधान झालो ना तर अख्खा देशच बदलून टाकेल. कसं असते माणसांचं फक्त आपल्या पत्नी जवळच बोलणं जमतंय, म्हणजे पत्नी जवळच ती अगदी धाकाने बोलतात. तो म्हटला, अगं सती, मी पंतप्रधान झालो का अख्खा देशच बदलून टाकल, आमदार झालो की जिल्हाच बदलून टाकल, गावाचा सरपंच झालो ना अख्खं गावच मी विकसित करेल, अख्खं गाव बदलून टाकल. ती म्हटली, स्वामी, हे सगळं तुम्ही कराल, मला तुमच्यावरती फार विश्वास आहे. तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर देश बदलाल, तुम्ही सरपंच झाल्यानंतर आपलं अख्खं गाव बदलाल, मला तुमच्यावरती फार विश्वास आहे. पण स्वामी, तुम्ही तुमची लुंगी म्हणून माझा जो परकर घातलेला आहे ना तो अगोदर बदला, मग बाकीचं सगळं बदलायला जा. म्हणजे माणूस दारू पिऊन काय करल याचं त्या माणसाला भान नसतंय, कधी काय बोलल काय करल त्याचं भान नसतंय. दारू पिल्यानंतर माणसांची फार वाईट अवस्था होते, म्हणून संत महात्मे सांगतात की दारू आपण जीवनामध्ये पिऊ नये, व्यसन करायचे, भगवान परमात्माच्या नामाचं व्यसन करा. दारूचं व्यसन अजिबात आपण जीवनामध्ये करू नये. याच पाप कर्मामधलं जे पुढचं पाप कर्म आहे ते आहे वेश्यागमन. काही काही माणसं असतात बघा वेश्यागमन करणारे, पण ही जी वेश्या असते ना हिचं माणसावरती प्रेम नसते, त्या माणसांच्या धनावरती प्रेम असते. धन संपलं की त्या स्त्रीचं प्रेमही संपतंय. वेश्येचं माणसावरती नाही धनावरती प्रेम असते. म्हणून जीवनामध्ये वेश्यागमन हे करू नये. पुढची गोष्ट, पुढचं जे पाप कर्म आहे ते आहे शिकार करणं. आपण जीवनामध्ये शिकार हे करू नये, कारण शिकार केल्यानंतर आपल्या सर्वांच्या समोर एक उदाहरण आहे. राजा परीक्षिती शिकार करण्यासाठी गेला, म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडनं साधूचा अपमान झाला. आपल्या समोर दुसरंही एक उदाहरण आहे राजा दशरथाचं. तो सुद्धा शिकार करण्यासाठी गेला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनाच त्याच्याकडनं बाण लागला आणि त्याला श्राप मिळाला. म्हणून शिकारही करू नये. पुढलं जे वाईट कर्म आहे, जे पाप कर्म आहे ते आहे चोरी करणं. आपण जीवनामध्ये चोरी ही करू नये. दुसऱ्यांच्या संपत्तीवरती वाईट नजर ठेवणं
हे सुद्धा एक पापकर्म आहे. कारण आपण एखाद्याच्या घरी चोरी करण्याकरिता गेलो, त्याच्या घरचं धन आपण लुबाडून आपल्याकडे घेऊन गेलो, त्याने ते धन चांगल्या मार्गाने कमवलेलं आहे का वाईट मार्गाने कमवलेलं आहे हे आपल्याला माहीत नसतंय. म्हणून आपण कुणाच्या घरी चोरी सुद्धा करू नये. पण काही काही तर असे विचित्र असतात, त्यांना कुठं चोरी करावं हे सुद्धा समजत नाही. एक चोरी करणारा बहादर होता. तो रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी चोरी करण्याकरिता जायचा. एक दिवस एका बाईच्या घरी चोरी करण्याकरिता गेला. त्या बाईच्या घरी फक्त ती बाई आणि तिचा छोटा मुलगा दोघेच जण राहत होते. त्या बाईच्या घरी चोरी करण्याकरिता गेला आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी चोरी केली आणि चोरी करून धन घेऊन आपल्या घरी निघाला. तेवढ्यामध्ये त्या बाईच्या शेजारी तिचा छोटा मुलगा झोपलेला होता. त्याच्या पायावरती चोराचा पाय पडला. मुलगा जोरात ओरडला, आई आपल्या घरी चोर आले, आई उठ आपल्या घरी चोर आले. आई झोपेतून जागी झाली. त्या चोराला बघितलं. ती बाई होती 3.5 क्विंटलची. किती? 3.5 क्विंटलची ती बाई. ती बाई झोपेतून जागी झाली. चोराला बघितलं. आता हा चोर बिचारा, कधी त्याला काही खायला भेटलं नाही असा तो चोर, वारं आलं की उडून जाईल असा तो चोर. त्याच्या समोर उभी राहिली 3.5 क्विंटलची बाई. त्या बाईला बघितलं, याच्या अंगातून घामाच्या धाराच वाहू लागल्या. त्या बाईनं एका हातानं धरलं, खाली पाडलं, त्याच्या अंगावरती बसली. बाई तिच्या छोट्या मुलाला म्हणती, पप्प्या लवकर पळत जा, आपल्या फोनवरून फोन कर आणि लवकर पोलिसाला बोलावून आण, असं ती बाई म्हणते. पण त्या मुलाला होत्या रात आंधळ्या. त्याला काही रात्री नीट दिसत नव्हतं. त्याला रात आंधळ्या होत्या. त्याची चप्पल शोधतो, चप्पलच दिसेना. तो म्हटला, आई अगं चप्पलच सापडत नाही. चोर म्हटला, पप्प्या माझ्या पायातली काढ आणि घालून जा, पण लवकर पोलिसांना बोलावून आण, कारण तुला उशीर झाला तर इथं तुझ्या आई माझ्या अंगावरती बसलेली आहे. इथंच माझा सगळा कार्यक्रम होऊन जाईल. म्हणून चोरी कुठं करावी हे सुद्धा काही काहींना समजत नाही. जीवनामध्ये आपण चोरी करू नये. कारण दुसरा ज्या व्यक्तीच्या घरचं धन आहे त्याने ते कष्टाने कमवलेलं असतंय आणि त्या परधनावरती जर आपण आपली नजर ठेवली तर हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. असे हे 7 प्रकारचे पाप आपण जर जीवनामध्ये केले तर आपल्याला नरकामध्ये जावं लागतंय. तो जो देवराज होता तो असे वाईट प्रकारचे पाप कर्म करत होता. कधी भगवान परमात्माचं नाव त्याच्या मुखामध्ये नाही. फार त्याच्याकडे प्रॉपर्टी होती, फार धनवान. आणि एक वेळेला तो देवराज असाच त्याच्या नगरामध्ये फिरत असताना त्या देवराज नावाच्या व्यक्तीला एक शोभावती नावाची वेश्या होती. त्या वेश्येनं त्या देवराजाला पाहिलं. अरे हा तरुण तर दिसायला सुंदर आहे आणि याच्याकडे प्रॉपर्टी सुद्धा फार आहे, अगदी धनवान आहे. म्हणून त्या शोभावतीची नजर त्या देवराजवरती गेली आणि ती शोभावती नावाची वेश्या तिनं ठरवलं की आता या देवराजाला आपल्या घरी घेऊन जायचं. ती शोभावती देवराजकडे गेली आणि माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे असं खोटं नाटं त्या शोभावतीने त्या देवराजाला सांगितलं. देवराजाने शोभावतीला बघितलं, तिचं सौंदर्य बघितलं आणि एवढी सुंदर स्त्री आपल्याला म्हणते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. म्हणून तो देवराज सुद्धा तिच्या खोट्या प्रेमाला भुलला आणि शोभावती त्या देवराजला आपल्या घरी घेऊन गेले. तो त्या ठिकाणी सर्व संपत्ती घेऊन त्या शोभावती बरोबर राहू लागला. त्याची जी पत्नी होती ती पत्नी
आणि त्याचे लेकरं बाळ हे त्याच्या घरीच होते. पण हा देवराज त्या शोभावती बरोबर राहू लागला. बरेच दिवस ते दोघे जण एकत्रित राहिले. जोपर्यंत देवराजकडे धन होतं तोपर्यंत ती शोभावती देवराजला म्हणायची, देवराज, अरे माझं तुझ्यावरती फार प्रेम आहे. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत म्हणायचे. पण एवढे दिवस दोघे जण बरोबर राहिले. त्या वेश्येनं त्या देवराजचं संपूर्ण धन लुबाडून घेतलं आणि धन संपलं आणि प्रेमही संपलं. मग एक दिवस ती शोभावती देवराजला म्हटले, देवराज, मला माहिती आहे की तुझं माझ्यावरती फार प्रेम आहे, पण तू खरंच माझ्यावरती प्रेम करतोस का? खरंच माझ्यावरती तुमचं प्रेम आहे का? याचा पुरावा म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती तुम्हाला करावी लागेल. तो म्हटला, शोभावती, माझं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे. तू जी कोणती गोष्ट मला सांगशील ती गोष्ट मी नक्कीच करणार, असं त्या देवराजने सांगितलं. ती शोभावती म्हटली की देवराज, तुझं जर माझ्यावरती खरंच प्रेम असेल तर तुझ्या दुसऱ्या घरी जी तुझी पत्नी आहे, तुझे जे लेकरं आहेत, त्या पत्नीचं आणि लेकरांचं तू मस्तक तोडून माझ्याकडे घेऊन ये. तू जर त्यांचं मस्तक तोडून माझ्याकडे आणलं तर मी असं समजल की तू माझ्यावरती फार प्रेम करतो, तुझं माझ्यावरती फारच प्रेम आहे. तिच्या प्रेमामध्ये आंधळा झालेला हा देवराज तिचं बोलणं ऐकलं आणि माझं प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी तो देवराज आपल्या घरी निघाला. आणि आपल्या घरी आल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आपले बाबा घरी आले. लेकरांना आनंद झाला. बऱ्याच दिवसानंतर आपले स्वामी आपल्या घरी आले. पत्नीला सुद्धा आनंद झाला. पण यांना माहिती नव्हतं की आपले पती, आपले बाबा आपल्या घरी आलेले आहेत. हे तर आपलेच मस्तक तोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. देवराज आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला थोडा वेळ बोलला, लेकरांना थोडा वेळ बोलला आणि लेकरांचे आणि आपल्या पत्नीचं मस्तक त्याने धडा वेगळं केलं आणि वेश्येच्या शब्दावरती त्यानं 2 लेकरांचं आणि त्या पत्नीचं मस्तक तोडलं आणि त्या वेश्येकडे तो ती मस्तक घेऊन आला. शोभावतीने मस्तक तोडलेलं पाहिलं. ती शोभावती वेश्या ओरडली, देवराज, अरे तू माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून तुझी जी पतिव्रता तुझी पत्नी आहे तिचं मस्तक तू धडा वेगळं केलं. अरे तुझे स्वतःचे जे लेकरं आहेत त्या लेकरांचं मस्तक तू धडा वेगळं केलं. कशासाठी? तर माझ्यासारख्या परक्या स्त्रीसाठी. तू आपल्या सख्यांचे मस्तक तोडले. ज्या वेळेला तुला माझ्यापेक्षा सुंदर स्त्री भेटेल त्यावेळेला तू माझं सुद्धा मस्तक तोडशील. आता या गोष्ट मला पटलेली आहे, म्हणून देवराज मी तुझ्या सोबत राहू शकत नाही, असं ती शोभावती देवराजला बोलली. देवराज विनवणी करतो, शोभावती, अगं तुझ्यासाठी मी माझ्या पत्नीचं मस्तक तोडलं, तुझ्यासाठी मी लेकरांचा त्याग केला, लेकरांचं मस्तक तोडलं. कशासाठी? तुझ्यावरती प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी. शोभावती म्हणते, अरे देवराज, तू सख्यांचे मस्तक तोडले, माझ्याहून चांगली स्त्री भेटल्यानंतर माझं सुद्धा मस्तक तोडशील, म्हणून मी आता तुझ्या सोबत राहू शकणार नाही. आता मी तुला सोडून जाणार. म्हणून ती शोभावती देवराजचा त्याग करते. शोभावती त्या ठिकाणून निघून जाते. आता देवराजच्या सोबत कुणीही नाही.
पत्नीचं स्वतःच्या हाताने मस्तक तोडलं, लेकरांचं स्वतःच्या हाताने मस्तक तोडलं. त्याच्या सोबत राहणारी वेश्या ती तर सोडून गेली. आणि जितके दिवस देवराज सोबत ती शोभावती राहिली, तितक्या दिवसामध्ये जवळ असलेलं सर्व धन तिने लुबाडून घेतलं. आता मात्र त्या देवराजच्या लक्षात आलं की ही जी शोभावती वेश्या होती, ही फक्त आपल्यावरती प्रेम करत नव्हती, हिचं आपल्या धनावरती प्रेम होतं. जवळ धन नाही, घरातलं कोणी जवळ नाही, म्हणून तो देवराज आता गावागावामध्ये भटकू लागला. अगदी कुठे काही खायला मिळतंय का, कुठे काही आपल्याला मिळतंय का, या गोष्टीचा शोध घेत तो गावागावामध्ये फिरू लागला. आणि असंच गावागावामध्ये फिरत असताना एका गावामध्ये आल्यानंतर देवराजने बघितलं की त्या गावामध्ये भोलेनाथांचं मंदिर आहे. आणि या भोलेनाथांच्या मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांच्या नामाचं चिंतन चालू आहे. त्या देवराजने बघितलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवत आणि भोलेनाथांच्या नामाचं चिंतन उमापती महादेव की. तो देवराज गावागावामध्ये फिरू लागला आणि एका गावामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं की या ठिकाणी भोलेनाथाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भोलेनाथांच्या नामाचं चिंतन चालू आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन बसला.
त्या ठिकाणी नामाचं चिंतन झाल्यानंतर सर्व माणसं आपापल्या घरी निघून गेले आणि त्या मंदिरामध्ये जे शिवलिंग होतं त्या शिवलिंगावरती कोणीतरी प्रसाद ठेवलेला होता. तो प्रसाद देवराजने बघितला आणि देवराज तर फार दिवसाचा भुकेला, त्याला भूक लागलेली होती. त्याने प्रसाद बघितला, भोलेनाथांच्या मंदिरात गेला आणि तो शिवलिंगावरचा प्रसाद, तो प्रसाद त्या देवराजने खाल्ला. आणि ज्या वेळेला कोणीतरी बाहेरचा व्यक्ती आहे त्याने भोलेनाथांच्या शिवलिंगावरचा प्रसाद भक्षण केला, ग्रहण केला. ज्या वेळेला त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी बघितलं, ते सगळे पुजारी त्या ठिकाणी एकत्रित आले आणि शिव 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 करत त्या देवराजला सर्वजण एकत्रित येऊन मारू लागले. आधीच तर त्याचं शरीर ज्वर झालेलं होतं आणि त्यामध्ये सर्व पुजाऱ्यांनी एकत्रित येऊन त्या देवराजाला मारलं आणि म्हणून त्याच ठिकाणी त्या देवराजाचा मृत्यू झाला. आणि त्या देवराजाचा मृत्यू झाल्यानंतर त्या देवराजाला नेण्याकरिता यमदूत आले नाहीत. त्या देवराजाला नेण्याकरिता शिवलोकातून शिवगण आले. याचं कारण असं आहे की त्याने जीवनामध्ये फार वाईट कर्म केलं होतं, फार पाप केलं होतं. पण एवढं पाप करून सुद्धा त्याला शिवगण घ्यायला आले. याचं कारण आहे तो शिवमंदिरामध्ये आला. भोलेनाथांचं नामचिंतन त्याच्या कानावरती पडलं. भोलेनाथांचं कथा श्रवणाचं सद्भाग्य त्याला प्राप्त झालं आणि शिवलिंगावरचा प्रसादही त्याच्या नशिबामध्ये आला. शिवलिंगावरचा प्रसाद त्याने ग्रहण केला आणि मरत्या वेळी त्याच्या कानावरती शिव 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 असे शब्द पडले. म्हणून त्याला यमदूत न्यायला आले नाही, शिवदूत त्याला नेण्याकरिता आले आणि तो शिवलोकामध्ये जाऊन शिवगण बनून राहू लागला. असा या भोलेनाथाच्या कथा श्रवणाचा लाभ आहे. भोलेनाथाची जर आपण कथा श्रवण केली तर पुण्यवानांचा उद्धार होतो, नवल नाही. अगदी जे फार वाईट कर्म करतात, जे जीवनामध्ये पापाशिवाय काहीच करत नाही, अशांचा सुद्धा उद्धार करणारी ही भोलेनाथांची कथा आहे. कितीही पापी व्यक्ती असू द्या, कथा जर श्रवण केले तर त्याचा सुद्धा उद्धार होऊन जातोय. अशी अगोदर या देवराजाची कथा आलेली आहे. याच पुढे एका पापी स्त्रीची कथा आलेली आहे की जिने जीवनामध्ये फार वाईट कर्म केले, जीवनामध्ये पापाशिवाय जिने काहीच केलं नाही, अशा स्त्रीचा सुद्धा उद्धार झाला या कथा श्रवणानं. अशा एका स्त्रीची कथा आता आलेली आहे. पण आपल्या कथेची वेळ 5ची आहे आणि 5 वाजत आलेले आहेत. एक कथा सांगून कथा संपवायची का लगेच संपवायची कथा सांगू तेवढी पण. भोलेनाथांची कथा श्रवण केल्यानंतर कितीही पापी व्यक्ती असला तर त्या पापी व्यक्तींचा उद्धार होऊन जातोय. प्रत्येकाचा उद्धार करणारी ही कथा आहे. तर समुद्र किनारी एक बाष्कल नावाचं गाव, त्या गावामध्ये जेवढे काही माणसं राहत होते, जेवढ्या काही स्त्रिया राहत होत्या, ते संपूर्ण गावच वाईट कर्म करणारं होतं. त्या गावामध्ये एकही व्यक्ती सत्कर्म करत नव्हता, प्रत्येक जण वाईट कर्म करायचे. त्या गावामध्ये सप्ताह होत नव्हता, त्या गावामध्ये देवाचं मंदिरही नव्हतं, कुणाच्या घरामध्ये हरिपाठ नाही, सकाळचा काकडा नाही, कुणाच्याच घरामध्ये भगवंताचं नाव कुणाच्या मुखात नाही. असं पाप कर्म करणारं ते संपूर्ण गाव. आणि त्याच गावामध्ये
एक बिंदुक नावाचा व्यक्ती होता आणि त्याची पत्नी चंचुला, हे दोघे जण त्या गावामध्ये राहत होते. अगदी संपूर्णच गाव संपूर्ण दृष्टाचं गाव होतं. त्या गावातील प्रत्येक माणूस कुकर्म करत होता. त्या गावामध्ये हे बिंदुक आणि चंचुला यांचं दोघांचं जोडपं राहत होतं. जसं संपूर्ण गाव कुकर्म करायचं तसं हे दोघे सुद्धा कुकर्म करायचे. हा बिंदुक फार त्याने वाईट कर्म केले, फार कुकर्म केले आणि एक दिवस या बिंदुकाला सर्पदंश झाला आणि सर्पदंशामुळे या बिंदुकाचा मृत्यू झाला. बिंदुकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी चंचुला, ज्या वेळेला पती जिवंत होता, ज्या वेळेला बिंदुक होता, त्यावेळेला ती जास्त पापकर्म करत नव्हती. पण बिंदुकाचा मृत्यू झाला त्यानंतर ती जास्तच कुकर्म करायला लागली. कारण धाक कुणाचा राहिला नाही, कुणी सांगणारं राहिलं नाही. म्हणून ती चंचुला फार कुकर्म करू लागली. फार तिने कुकर्म केले. चोरी असेल, अगदी भ्रष्टाचार असेल, अनेक वाईट कर्म तिने केले. आणि बरेच दिवस असे कर्म केल्यानंतर पती तर निघून गेला, घरामध्ये कोणी सांभाळणारं नव्हतं. म्हणून ती चंचुला काहीतरी कुठेतरी खायला मिळेल खाण्याचा शोध घेत ती चंचुला गावामध्ये भटकू लागली. शेजारच्याच एका गावामध्ये आली. त्या ठिकाणी काही बाया हातामध्ये पूजेचं ताट घेऊन मंदिरामध्ये चाललेल्या होत्या. तिने त्यांच्या ताटाकडे बघितलं आणि त्यांच्या ताटामध्ये तिला प्रसाद दिसला. प्रसाद तिने डोळ्याने पाहिला. तिच्या मनामध्ये इच्छा झाली की आपल्याला खूप भूक लागलेली आहे, आपण हा प्रसाद ग्रहण करावा, अशी तिच्या मनामध्ये इच्छा झाली. ती त्या बायांकडे गेली. त्यांना म्हटले, ताई, हो, फार दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मला फार भूक लागलेली आहे. म्हणून तुमच्या ताटामध्ये जे अन्न आहे, तुमच्या ताटामध्ये जो प्रसाद आहे, तो प्रसाद तुम्ही मला खाण्याकरिता द्या, असं ती बायांना म्हटली. त्या म्हटल्या, अगं ताई, हा प्रसाद आम्ही भोलेनाथांना घेऊन जात आहोत. या गावामध्ये भोलेनाथांची शिवकथा चाललेली आहे. तुला जर प्रसाद ग्रहण करायचा असेल, तुला जर काही खाण्याची इच्छा असेल, तर तू आमच्या सोबत शिवकथा ऐकायला चल. त्या ठिकाणी 2-3 तास तू कथा श्रवण कर आणि 2-3 तास कथा श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी अन्नदानाची पंगत आहे, त्या ठिकाणी तू अन्न ग्रहण कर. त्या ठिकाणी तुला जेवायला काहीतरी मिळेल, पण अगोदर तुला तिथं कथा श्रवण करण्यासाठी यावं लागेल. त्या सर्व स्त्रियांचं बोलणं त्या चंचुलेने ऐकलं की आपल्याला जर प्रसाद ग्रहण करायचा असेल, आपल्याला तर फार भूक लागलेली आहे, काही जर अन्न आपल्याला ग्रहण करायचं असेल तर त्या अगोदर आपल्याला कथा श्रवण करावी लागेल. या स्त्रिया ज्या ठिकाणी जात आहेत त्या मंदिरामध्ये आपल्याला जावं लागेल. म्हणून ती चंचुला त्या सर्व स्त्रिया ज्या दिशेने जात होत्या त्यांच्या बरोबर ती चंचुला निघाली आणि कथा श्रवणासाठी ती येऊन बसली. बघा, तिने तिच्या जीवनामध्ये कधी सुद्धा कथा श्रवण केलेली नव्हती, कुठेही कीर्तन तिने श्रवण केलेलं नव्हतं. पण त्या स्त्रियांबरोबर ती चंचुला सुद्धा कथा श्रवणाला गेली. आणि ती ज्या वेळेला कथा श्रवण करायला गेली त्यावेळेला जे कथा सांगणारे महाराज होते
ते महाराज त्या ठिकाणी कर्माचं वर्णन करत होते की आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण जसे कर्म करू तसं त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणारी सत्वारा, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणारी सत्वारा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणारी सत्वारा, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणारी सत्वारा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जरी कचू हाताची फुला को होतो निधी कष्ट, पुरी त्यागी जीवन फुले दुःख जगी करण्याला, त्यागी जीवन फुले दुःख जगी करण्याला, ते करी आत्मबोधी तो संसारा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जीवन जगत असताना जसं कर्म आपण करू त्याचं तसंच फळ आपल्याला मिळत असते. आपण जर जीवन जगताना वाईट कर्म केले तर त्याचे वाईटच फळ आपल्याला मिळतात. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, हो उपजले भेले ऐसे हो उपजले ऐसे हो उपजले ऐसे. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. जीवन जगताना जसे कर्म आपण करणार आहोत त्याचे तसेच फळ आपल्याला मिळतात. वाईट कर्म केले की वाईट फळ आपल्याला मिळणार. जर आपण चांगले कर्म केले तर त्याचे चांगले फळ आपल्याला मिळत असतात. बघा, एका माणसाची एक मोठी कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये एक मॅनेजर होता. म्हणजे अगदी 70-75 वर्षाचा जो व्यक्ती होता त्या कंपनीचा मॅनेजर अगदी 15-20 वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होता. अगदी प्रामाणिकपणाने तो काम करायचा. पण एक दिवसचा प्रसंग, त्या कंपनीचा जो मालक होता त्या मालकाचा मुलगा कंपनीमध्ये आला आणि कंपनीमध्ये आल्यानंतर तो जो कंपनीचा मॅनेजर होता
त्या मुलाने त्या मॅनेजरच्या कानाखाली ओढली, काहीच कारण नसताना. आता शेवटी आपल्या साहेबांचा मुलगा आहे म्हणून तो मॅनेजर काहीच बोलला नाही. दिवसभर त्याने काम केलं. संध्याकाळच्या वेळी तो मॅनेजर आपल्या घरी गेला. सकाळी मालकाच्या मुलाने आपल्या कानाखाली ओढली. याचा त्याला राग आलेला होता. घरी आल्यानंतर तो चिडचिड करायला लागला. म्हणून कुणावरती राग काढावा, कुणावरती राग काढावा म्हणून त्या मॅनेजरने त्याची जी पत्नी होती त्या पत्नीच्या जोरात कानाखाली ओढली, काहीच कारण नसताना. त्या पत्नीच्या जोरात कानाखाली ओढली. शेवटी आपले पतिदेव आहेत म्हणून बायको सुद्धा काही बोलली नव्हती नाही, कारण ती बायको अगोदरच्या काळातली होती. आत्ताच्या काळातली असते ना, लगेच बॅग भरली असती, लगेच आपली माहेरची गाडी. पण ती बाई अगोदरच्या काळातली होती. नवऱ्यानं कानाखाली ओढली पण बायको काहीच बोलली नाही. थोड्या वेळानंतर त्या बाईचा मोठा मुलगा गेला होता कॉलेजला. कॉलेजहून परत घरी आला. त्या आईला चिडचिड झालेली होती. मुलगा सांगू लागला, आई कॉलेजमध्ये सरांनी हे शिकवलं ते शिकवलं, कॉलेजमध्ये असं झालं तसं झालं. असा मुलगा सांगत असताना त्या बाईने खणखण मुलाच्या कानाखाली ओढली. शेवटी आपली आई आहे म्हणून मोठा मुलगा काहीच बोलला नाही. थोड्या वेळानंतर त्या आईचा छोटा मुलगा तो घरी आला आणि आपला छोटा भाऊ घरी आला. मोठ्या भावाने पाहिलं आणि आपल्या आईने कारण नसताना आपल्या कानाखाली ओढली म्हणून त्या मोठ्या मुलाने छोट्या मुलाच्या खणखण कानाखाली ओढली. मग तो मुलगा शेवटी छोटा होता, कुणावरती राग काढावा. त्याच्या दारामध्ये एक कुत्र होतं. त्या छोट्या मुलाने कुत्र्याला दगड फेकला. दगड फेकून त्या कुत्र्याला मारला. ते कुत्रा त्या ठिकाणून पळत निघालं आणि ज्या ठिकाणी कंपनीच्या मालकाचं ज्या ठिकाणी घर होतं त्या घराच्या बाहेर जाऊन ते कुत्रा तिथं जाऊन बसलं. आणि संध्याकाळच्या वेळी ज्या वेळेला त्या साहेबांचा मुलगा ज्याने मॅनेजरच्या कारण नसताना कानाखाली ओढली होती तो मुलगा, मॅनेजरचा मुलगा आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर जसा गाडीतून खाली उतरला तसं त्या कुत्र्याने त्या मालकाच्या मुलाचा पायच धरला. म्हणजे अशी कर्माची साखळी आहे. कारण नसताना मॅनेजरच्या कानाखाली ओढली आणि त्याच मॅनेजरच्या छोट्या मुलाने त्या कुत्र्याला दगड मारला आणि तेच कुत्र त्या साहेबाच्या मुलाला जाऊन त्यांच्या पायाला धरलं. अशी ही कर्माची साखळी असते. कितीही फिरून ती आपल्यावरतीच येत असते. जसे आपण कर्म करू तसंच त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असते. असं ते कथाकार महाराज त्या ठिकाणी श्रोते सज्जनांना सांगत होते. जसं ज्याचं कर्म असेल तसंच फळ त्याला मिळणार आहे. आणि हे सगळं बोलणं ऐकलं चंचुलेनं. ती चंचुला विचार करते, जसं कर्म असेल तसे फळ मिळत असतात. मी तर जीवनामध्ये फार वाईट कर्म केलेले आहेत, मग मला तर नक्कीच नरकामध्ये जावं लागेल अशी ती चंचुला विचार करते. महाराजांची 3 तासाची कथा संपली. कथेची आरती झाली. सर्व श्रोते सज्जन जेवणाकरिता गेले. चंचुलेला फार भूक लागलेली होती, पण त्या महाराजांच्या बोलण्यामुळे तिच्या मनामध्ये आता सगळ्या गोष्टीपासून तिच्या मनामध्ये नरकाची भीती निर्माण झाली होती की मी सुद्धा वाईट कर्म केलेले आहे, मला सुद्धा नरकामध्ये जावं लागेल. म्हणून ती चंचुला, जे कथाकार महाराज कथा सांगणारे होते, ती चंचुला त्या कथाकार महाराजांसमोर गेले आणि त्या कथाकार महाराजांचे पाय धरले. महाराज, माझ्या जीवनाचा उद्धार होईल असा मला काहीतरी मार्ग सांगा. प्रभुजी नाम किनारे लगा
चंचूला कथाकार महाराजांना विनंती करते, त्यांचे चरण धरले, महाराज मी जीवनामध्ये फारच वाईट कर्म केलेले आहेत, संपूर्ण जीवनामध्ये मी कुकर्म केले, पण माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे, माझी तळमळ आहे. तुम्ही कथा सांगत असताना मी असं ऐकलंय, जसे कर्म असतील तसे फळ भोगावे लागतात, वाईट कर्म असेल तर नरकामध्ये जावं लागतंय. महाराज मी वाईट कर्म केलेले आहेत, पण मला काही नरकामध्ये जायचं नाही. आता इथून पुढे माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा, यावरचा उपाय सांगा. त्यावेळेला ते कथाकार महाराज म्हटले, चंचूला तू जीवनामध्ये फारच वाईट कर्म केले, पण तुझ्या मनामध्ये आता उद्धाराची तळमळ जागृत झाली, आता तुला उद्धाराची तळमळ लागलेली आहे. म्हणून तुला जर असं वाटत असेल की तुझ्या जीवनाचा उद्धार व्हावा, यासाठी तू या भोलेनाथाची कथा श्रवण कर, जेणेकरून तुझ्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल. म्हणून मग जीवनाचा उद्धार व्हावा या तळमळीने चंचुलेने 7 दिवस भोलेनाथांची कथा श्रवण केली. आणि ती 7 दिवस कथा श्रवण केल्यानंतर तिच्या जीवनातील जे काही वाईट कर्म होते, जे काही तिच्या जीवनातील पाप होतं, ते सगळं पाप कथा श्रवणाने नष्ट झालं. आणि तिथून पुढे ती चंचूला 25 वर्ष जीवन जगली. पुढे 25 वर्ष जीवन जगत असताना तिने भोलेनाथांची सेवा केली. अगदी भोलेनाथांच्या मंदिरामध्ये झाडून घेणं असेल, भोलेनाथांची पूजा करणं असेल, असे प्रत्येक प्रकारचं भोलेनाथांची तिने 25 वर्ष सेवा केली. आणि 25 वर्षानंतर ज्या वेळेला तिचा मृत्यू काळ आला, त्यावेळेला तिला यमदूत नेण्यासाठी आले नाही, तर तिला शिवदूत नेण्यासाठी आले. आणि ती चंचूला शिवलोकी जाऊन राहू लागली. आणि ज्या वेळेला ती चंचूला शिवलोकी जाऊन राहते, शिवलोकामध्ये पार्वतीची दासी म्हणून राहते. खूपच मनोभावातून ती पार्वतीची तिने सेवा केली. आणि पार्वतीची सेवे फार मनातून सेवा केल्यामुळे पार्वती तिच्यावरती प्रसन्न झाली. पार्वती म्हटली, चंचूला तुला काय वर पाहिजे ते वर माग. चंचूला म्हटली, माझा जो पूर्वजन्मीचा पती होता बिंदुक, त्याने सुद्धा माझ्यासारखे वाईट कर्म केले होते, पण मला कुठेतरी मार्ग मिळाला, कुठेतरी मला साधूंनी सांगितल्याप्रमाणे तो परमार्थाचा मार्ग मिळाला, म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झाला. पण माझे जे पतिदेव आहेत ते जीवनामध्ये वाईट कर्म करून त्यांचा मृत्यू झालाय, ते नक्कीच नरकामध्ये गेलेले असतील, त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला पार्वती भोलेनाथांचा भक्त आहे तुंबरजी. जसं की सारखं नारायणाचं नाव मुखामध्ये असतंय, सारखं नारायणाचं नामचिंतन करतात, असे जे नारायणाचे निस्सीम भक्त आहेत नारदजी, तसेच भगवान भोलेनाथांचे निस्सीम भक्त आहेत तुंबरजी. पार्वती मातेने तुंबरजींना बोलावून घेतलं आणि तुंबरजींना बोलावून माता पार्वती तर सांगतात, तुंबर ही चंचूला आहे आणि हिचा पूर्वजन्मीचा पती बिंदू याने फारच वाईट कर्म केलेले होते, तो फारच वाईट वागलेला होता, म्हणून तो विंध्य नावाच्या पर्वतावरती पिशाच योनीमध्ये गेलेला आहे आणि पिशाच बनून तो फिरत आहे. अशा त्या बिंदुकाला तू कथा श्रवण कर, म्हणजे तू कथा सांग आणि त्या बिंदुकाला कथा श्रवण करायला बसव, जेणेकरून त्याचा जीवनाचा सुद्धा उद्धार होऊन जाईल. तुंबरजी त्या विंध्य नावाच्या पर्वतावर गेले. त्या ठिकाणी पिशाच योनीमध्ये गेलेला तो बिंदू, त्या ठिकाणी तुंबराने कथा सांगितली आणि तीच कथा
त्या बिंदुगाने 7 दिवस श्रवण केले आणि ती 7 दिवसाची कथा श्रवण केल्यामुळे त्या बिंदुगाचा सुद्धा उद्धार झाला आणि भगवान भोलेनाथांनी प्रसन्न होऊन त्या बिंदुगाला सुद्धा आपल्या त्याचा सुद्धा शिवगणामध्ये समावेश करून घेतला. अशी ही भगवान भोलेनाथांची कथा आहे. पुण्यवानांचा उद्धार करते नवल नाही, पण अगदी जे पापी आहेत, जीवनामध्ये पापाशिवाय ज्यांनी काही केलंच नाही, अशा पाप्यांचा उद्धार करणारी सुद्धा ही कथा आहे.